नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय मोठ्या विलंबानंतर मंजूर झालेला खरीप पीक विमा 2024चा पीक विमा यांच्यामध्ये वाटप असण्याचे आपण पाहिलं आहे. अतिशय मदतीने असं वाटत होतं यांच्यामुळे आमच्या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झालेला आहे का किंवा काही नाही. पीक विम्यामध्ये मंजूर असताना शेतकऱ्यांना पीक विमा येत नाही. मग जिल्ह्यांमध्ये मंजूर नाही, त्या जिल्ह्यांमध्ये मंजूर नाही झालेला असे अनेक सारे प्रश्न मनामध्ये येतात. स्वतःचा पीक विमा चेक केला असता त्या ठिकाणी अमाऊंट दाखवली जातं, परंतु वितरण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे, कोणत्या कोणत्या ट्रिगरमधून मंजूर झालेला आहे, रक्कम मंजूर झालेली आहे, हा प्रश्न सहजरित्या पडतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याबद्दल वाटपाची सध्याची स्थिती, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा वाटप मंजूर झालेला आहे, त्याची किती रक्कम आहे आणि तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का आणि मिळणार आहे तर तो कसा मिळू शकतो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विमा वाटपामध्ये जी काही सुरुवातीला रक्कम मंजूर करण्यात आलेली होती त्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे. ती रक्कम आणखीन वाढणार आहे, कारण सध्या आहे जे वैयक्तिक क्लेम आणि ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या होत्या यांचा पीक विमा मंजूर होतोय की म्हणजे पीक विमा अवध्यात मंजूर होतं बाकी आहे. जसे की पीक विमा मंजूर होत जातील तशी तशी काही मंजुरीची रक्कम आहे ती देखील वाढत जाणार आहे. सध्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत जी काही कॅल्क्युलेशन करण्यात आलेले आहे त्या कॅल्क्युलेशननुसार 3,184 कोटी रुपयाचा पीक विमा हा 32 जिल्ह्यांना शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी 1950 कोटीच्या आसपासची रक्कम ही कालावधीपर्यंत अर्थात 24 एप्रिलपर्यंत वाटप करण्यात आलेली होती. 25 एप्रिलला त्याचं काही थोडंफार वाटप झालेलं आहे. आणखीन जी काही रक्कम आहे ती येत्या 2-4 दिवसांमध्ये तीही वाटप करण्यास सुरुवात होऊन जाणार आहे. 1232 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे, ज्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं होतं तर वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, आता मराठवाड्यामध्ये जास्त इकडे कमी तिकडे कमी चाललेला आहे. तर प्रत्येक विभागाने न्यायस्थिती आपण जर या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांच्यामध्ये सर्वात प्रथम विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यात 315.84 कोटी रुपयात अर्थात 316 कोटींच्या आसपासची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी जवळपास 75.82 कोटी रुपयाची पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे आणि 240 कोटी रुपयाचा पीक विमा अवध्यात बाकी आहे. म्हणजेच की 30% शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळाला. त्यांच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट येत आहे, तुम्ही वाटप झालं का सांगता, आमच्याकडे तर वाटप आलं नाही, कोणालाच आला नाही. असं गावात दोघांनाही एकाला किंवा कोणाला आला असेल वाटप, जे काही अतिशय अल्प मोठ्या प्रमाणात आणखीन वाटप बाकी आहे, हेही वाटप चालू आहे. फक्त क्लेमचा जर समजा ईडी वेस्टचा आणखीन रक्कम त्यांच्यामध्ये ॲड होऊ शकते. अमरावती ती अतिशय तोकडे अशी अमरावती जर मंजूर करण्यात आलेला आहे की अमरावतीमध्ये सुद्धा बघितांचे मोठे म्हणजेच की 50,61,00,000 रुपये पूर्णतः ती रक्कम पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे. ज्यांच्यामध्ये आता सध्या जी काही मंजूर करण्यात आलेली ती जे काही शेतकरी उर्वरित असतील त्यांच्या विमा अवध्यात मंजूर नाही, तर मंजूर होता त्यांच्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत 50,61,00,000 रुपयाचा वाटप हा आज अकोल्यात सुद्धा करण्यात पाहिला होतं. अकोल्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त झाली, वैयक्तिक क्लेम म्हणजेच की, परंतु पीक विमा रक्कम कमी झाली आहे. 76 कोटी 95 म्हणजे की जवळपास 77 कोटी रुपयांची रक्कम ही अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संख्या जास्त होते, त्यामुळे मिळालेला पीक विमा हा अतिशय कमी पीक विमा मिळाला आहे आणि काही शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी असल्याने शासनाच्या माध्यमातून त्यांची रक्कम आणखीन दिली जाईल आणि त्यांच्यामध्ये समजा ईड बेसमध्ये एखादा मंडळ बसतं, त्यांची पीक विमा आणखीन मंजूर होऊ शकते. वाशिम सुद्धा सेम परिस्थिती आहे. वाशिममध्ये सुद्धा अपेक्षा मोठ्या होत्या, फक्त 32,46,00,000 रुपयाचा पीक विमा वाशिममध्ये मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यांच्यामध्ये 10 कोटीचं 60 वाटप झालेलं आहे. म्हणजेच की उर्वरित जवळपास 22 कोटी रुपयांचा पीक विमा हा वाशिम जिल्ह्यामध्ये वितरण करणं बाकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील
अधिसूचना काढण्यात आलेली होती. अग्रिमचा वाटप पिकोचा कंपनीकडून गेलं काही, त्यांच्यामध्ये फक्त 152 कोटी 92 लाख रुपयांचं वाटप हे पीक विमा कंपनीकडून करण्यात आलेलं आहे. परंतु जे काही अपडेट आलेले आहे ते काही यवतमाळची परिस्थिती त्यानुसार ईड बेसमध्ये भरपूर मंडळ बसू शकतात, कारण की 110 महसूल मंडळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेली होती आणि त्यांच्यापैकी जरी निम्मी जरी महसूल मंडळ बसली तरी आणखीन 100 ते 150 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम यवतमाळ जिल्ह्यांना मंजूर होऊ शकते अशी अपेक्षा आहे. सध्यापर्यंत 152 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. ते वितरण देखील करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना अतिशय कमी अशी रक्कम यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 61 कोटी रुपयाचा मंजुरी आणि नागपूर जिल्ह्यांमधील पूर्णांक म्हणजेच की पीक विमा हा वितरण करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मंजूर वाटप झालेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अद्याप 1 रुपयाचेही वाटप करण्यात आलेलं आहे. साधारणपणे 21 कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम जी चंद्रपूर जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु अद्याप त्यांचं वितरण करण्यात आलेलं नाही. आणि चंद्रपूरमध्ये आणखीन जर काही बेस वगैरे आला असेल तर तो मंजूर होऊ शकतो. वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेला होता, त्याच वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. वर्धा जिल्ह्यात 116 कोटी 15 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. त्यांच्यापैकी 114 कोटीच्या आसपासची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. 1 ते 1.5 कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणं बाकी आहे. म्हणजेच की वर्ध्याचा मंजूर झालेला पीक विमा जवळपास वाटप पूर्ण झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 3 कोटी 6 लाखांच्या आसपासची रक्कम होती, तीही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली आहे. त्यांच्यानंतर भंडारा आणि गोंदिया कॅल्क्युलेशन पूर्वी झालं नव्हतं. कॅल्क्युलेशन नंतर झालं तर अतिशय तोकडे आहे की 10-5 शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा प्रकारची परिस्थिती 5 लाख रुपये आणि त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही वैयक्तिक क्लेम आहे ते करण्यात आलेले आहे. साधारणपणे शेतकरी अशा प्रकारचे शेताचे जे क्लेम मंजूर करण्यात आलेले होते, एल बेस म्हणजे मंजूर होण्यात आलेले होते. भंडारा गोंदिया यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्यता दिसून येत नाही. दुसरा विभाग आहे नाशिक. नाशिक विभागामध्ये जळगाव कॅल्क्युलेशन पूर्वी झालं नव्हतं आणि ते कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आता मंजूर झालेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव आणि नाशिक ॲड झालेलं आहे. तर जळगाव आणि नाशिक, धुळे, नंदुरबार हे 4ही जिल्हे पीक विम्याचे पात्र झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यांमध्ये 58 कोटी रुपयाचा पीक विमा आतापर्यंत वैयक्तिक क्लेमसाठी कॅल्क्युलेशन करण्यात आलेला होता, तो मंजूर करण्यात आलेला आहे. आता अद्याप 1ही रुपयाचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं नाही, परंतु मंजूर करण्यात आलेलं आहे की धुळे जिल्ह्यांमध्ये 29 कोटी रुपयांचा वाटप सुरू आहे. त्यापैकी 22 कोटी वाटप करून 6 ते 1.5 कोटी रुपयांची रक्कम वाटप करणं बाकी आहे. त्यांच्यानंतर नंदुरबार साधारणपणे 16 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यांच्यापैकी 5 कोटी वाटप झालेलं आहे. साधारणपणे 11 कोटीच्या आसपासची रक्कम अद्यापही वितरण होणं बाकी आहे. जळगाव जिल्ह्यांमध्ये सुद्धा साधारणपणे 44 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. जळगावची रक्कम ही कॅल्क्युलेशनमध्ये आणखीन वाढू शकते, त्यांचे चान्सेस जास्त आहे आणि टोटल वाटपच बाकी आहे. जवळपास 44 कोटी रुपयांचा पीक विमा हे जळगाव जिल्ह्याचं बाकी आहे. पुणे विभागामध्ये जे कॅल्क्युलेशन नव्हतं तर कोल्हापूर कॅल्क्युलेशन नव्हतं, त्यांच्यामध्येही दोन्ही अपडेट घेतले तर पुन्हा कोल्हापूर मंजूर झाला. साताऱ्याचं कॅल्क्युलेशन नव्हतं आणि साताऱ्याचं आताही जे काही कॅल्क्युलेशन झालं आहे त्यांच्यामध्ये सातारा साधारणपणे 50 लाख रुपयाच्या आसपासची रक्कम ही फक्त साताऱ्यासाठी मंजूर झालेली आहे. कोल्हापूरमध्ये साधारणपणे 82,000 शेतकऱ्यांना 8 कोटी 75 लाख आसपासची रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे आणि यांच्यामध्ये सोलापूरला मध्ये पाहिलं तर साधारणपणे 280 कोटी रुपयाच्या आसपासची जी रक्कम आहे ती मंजूर होऊ शकते. त्यांच्यात आणखीन कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे. सध्यापर्यंत जे काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याच कॅल्क्युलेशनमध्ये ईड बेस सोडून फक्त वैयक्तिक क्लेमसाठी 131 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्यांच्यामध्ये बार्शी जिल्ह्यातील
तालुक्यातील जे शेतकरी हे मोठ्या प्रमाणात पात्र असणार आहे. सोलापूरमधील सर्वच पीक विमा वाटप बाकी आहे. तर पुणे जिल्ह्यातील साधारणपणे 3 कोटीच्या आसपासची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. वाटप पूर्णपणे बाकी आहे. अहिल्यानगरमध्ये कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं. अहिल्यानगर आणि नाशिक आपण जर पाहिलं होतं की नाशिक हे असलेले जिल्हे कॅल्क्युलेशन बाकी होतं, तर अहिल्यानगरचं जे काही वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्यांच्यामध्ये साधारणपणे 141 कोटी रुपयाचा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरच कॅल्क्युलेशनच्या नुसार तुरळक शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यात आलेलं झालं नाही. याचबरोबर आपण समजू शकता आणि लवकरच हे पीक विम्याचं वितरण होईल. यांच्यानंतर सांगलीतील साधारणपणे 7.5 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला 1 कोटी दाखवण्यात आलेले होते, परंतु शेतकऱ्यांचे क्लेम हे घेतलेले आहे आणि त्यांच्या साधारानुसार 2.5 कोटी रुपयाचं वाटप हे झालेलं आहे आणि वितरण हे काहींचे बाकी आहे. साधारणपणे जर बघितलं तर 300 कोटी रुपयाचा पीक विमा हा फक्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता आला होता आणि यांच्यातील देखील आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरला 85 कोटी रुपयाचा शेतकऱ्यांना वैयक्तिक दावे मंजूर करण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये ईड बेस आणखीन बाकी आहेत. ईड बेसचं रक्कम छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर आणि गंगापूर त्या काही भागांमध्ये मंजूर होऊ शकते आणि रक्कम यांच्यामध्ये आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट घेऊच. वैजापूरला आपल्या संभाजीनगरमध्ये 85 कोटी 16 लाख रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. जवळजवळ 90 ते 95% रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. 84 कोटीच्या पुढची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये 196.55 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि 24 तारखेच्या संध्याकाळपर्यंत 25 तारखेपर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करायला सुरुवात केलेली आहे आणि मंजुरी सुद्धा जास्त आहे. यांच्यामध्ये बीडमध्ये 282 कोटी रुपये, यांच्यामध्ये साधं 34 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे. 248 कोटी रुपये हे बीडमधील शेतकऱ्यांचे अद्याप बाकी आहे. एकूण जर मंजूर झालेले आहे ते 282 कोटी रुपयाचं. लातूरमध्ये 163 कोटी रुपये, यांच्यामध्ये आपण अपडेट घेतलं होतं की लातूर, रेणपूर आणि औसा या 3 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. पण लातूर जिल्ह्यांमध्ये लातूर तालुक्यातील जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता त्यांच्यामध्ये विसंगती आहे की एका शेतकऱ्याला 5,000, दुसऱ्या शेतकऱ्याला 6,000 किंवा एका शेतकऱ्याला मिळाला, बाजूला दुसऱ्या शेतकऱ्याला मिळालेला नाही. दोघांचेही क्लेम अशी परिस्थिती अतिशय मोठी आक्षेपार्ह. त्यांच्यामुळे लातूरचा विषय आणखीन थोडा बदलू शकतो. पण सध्या तरी 163 कोटी रुपयाचा हा रक्कम मंजूर करण्यात आलेला आहे. जेवढ्या शेतकऱ्यांना मंजूर केलं आहे तेवढंच वाटप केलं जाईल आणि काही शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित आहे की रक्कम या ठिकाणी वाढली तर वाढू शकते. धाराशिवमध्ये सध्या 231 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यांच्यापैकी पूर्वी मंजूर असलेले 212 कोटी रुपये पहिल्या टप्प्यांमध्ये 212 कोटीचं क्लेम हा मंजूर करण्यात आलेलं होतं, पूर्णपणे वाटप करण्यात आलेलं आहे. यांच्या व्यतिरिक्त आता जे काही नवीन क्लेम करण्यात आलेलं आहे त्यांच्यामध्ये साधारणपणे 18 ते 7.5 कोटी रुपयांचं वितरणही करण्यात आलेलं आहे. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा हा मंजूर आहे. 361 कोटी रुपये, यांच्यामध्ये मिडन्समध्ये काही अग्रिमचा पीक विमा आणि वैयक्तिक क्लेम या दोन्ही प्रकारामध्ये जे पीक विम्याचं वितरण आहे ते सुरू आहे. यांच्यामध्ये साधारणपणे 107 कोटी रुपये म्हणजेच की वैयक्तिक दाव्याचा जो पीक विमा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडच्या 102 कोटी रुपयांच्या वैयक्तिक दाव्यांमध्ये होत असते. साधारणपणे 256 कोटी आसपासची रक्कम ही अग्रिमसाठी होती. अग्रिमची रक्कम आता जवळपास वितरण पूर्वतपणे आलेला आहे. वैयक्तिक दावे शेतकऱ्यांचा जो आहे तो वैयक्तिक परभणी 401 कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता. 401 कोटी 50 लाख रुपयांचा, यांच्यामध्ये मिडल्स आणि त्यांच्यामध्ये 385 कोटी रुपयांचा हा वितरण झालेला आहे. आणखीनही साधारणपणे 16 ते 17 कोटी रुपयांची रक्कम ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण करणं बाकी आहे. आता परभणी आणि नांदेड, यवतमाळ, हिंगोली,
वगैरे जे जिल्हे आहेत इट्स बेस म्हणून बसू शकतात. जिल्ह्यांमध्ये ज्यांच्यापैकी बेची रक्कम हे त्यांच्यामध्ये होईल. हिंगोलीमध्ये 181 कोटी रुपये मिडल्स आणि वैयक्तिक दाव्यांचे मंजूर करण्यात आलेले आहे. त्यांच्यापैकी 166 कोटी वाटप हे झालेले आहे. 15 कोटी रुपयांचं वाटप अद्यापही बाकी आहे. अशा प्रकारे हे मराठवाड्यातील जे काही मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झालेला आहे हा इतरही आहे. अपडेट होतं की आता वैयक्तिक ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातही सुद्धा वैयक्तिक क्लेम दावे शेतकऱ्यांना कुठे 2200, 2300, 2400 पर्यंत कॅल्क्युलेशनच्या रकमा झालेल्या आहेत, मोठ्या नाहीत. अद्यापही मंजुरीकडे नाहीत. साधारणपणे कुठेही 50 लाख, 45 लाख, 90 लाख अशा रकमा या ठिकाणी दाखवल्या जातात. सिंधुदुर्ग किंवा इतर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आणखीन पीक विम्याचे वाटपही अपडेट नाही. आता पालघरमध्ये या ठिकाणी मिळू शकते, कारण पालघरमध्ये जसं वाडा भागांमध्ये आहे तसं मोखाडा या भागांमध्ये थोडंसं धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, परंतु ते नुकसान घेतलं जातं की नाही हेच प्रश्न पडलेला आहे. त्यांच्यामध्ये जर सविस्तर काही अपडेट आलं तर मी नक्की माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवेल. मोठ्या प्रमाणात आणखीन मंजुरी पाहिले तर प्रतीक्षेत आहे आणि वाटप चालू. कालपासून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे भागांमध्ये पुन्हा वाटप चालू केलेले आहे. तर या सध्या सुरू असलेल्या वाटपांमध्ये आपण जर पाहिलं तर 30 एप्रिलपर्यंत साधारणपणे 80 ते 90% वाटप हे होऊ शकतं आणि आशा करूया की लवकरात लवकर पूर्ण होऊया. एक मोठा दिलासा मिळेल. आता क्लिअर परिस्थिती आहे की इवलेटचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये येणं गरजेचे आहे. आता अग्रिम वाटप चालू आहे, तर त्यांच्यावरती देखील पाठपुरावा करून येत्या खरीपाच्या हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हा पीक विमा वाटप होईल, तशी शक्यता आहे. ज्या ज्या जिल्ह्यांचे शेतकऱ्यांचे पीक विमा हे बाकी आहेत, काही अपडेट राहतील तर क्लिअरली सांगवण्यात येणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. समजा एखाद्या जिल्ह्यात सांगितलं की 280 कोटी, 100 कोटी वगैरे वगैरे, त्यांच्या समजा तर सोलापूरचं उदाहरण घेतलं तर 231 कोटी रुपयांचा हा निधी होता, तर 181 कोटी हा पीक विमा सांगितला जातो. हा काही 100% शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नाही. ज्या वैयक्तिक दावेत आहे तर लातूरचा पण उदाहरण घेतलं तर एकाला मिळाले, एकाला नाही मिळाले. तर PF ह्याच्या पोर्टलवरती आपण सुद्धा पाहू शकतो. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.